तर मित्रांनो, काल इंडिया वर्सेस पाकिस्तान ही मॅच झालेली आहे आणि फायनली इंडिया जिंकली आहे. आपले सगळे प्लेयर्स खूप छान खेळलेले आहेत. याबद्दलचा एक आपण प्रिव्ह्यू ऑलरेडी केलेला आहे. आता आपण ओव्हरऑल मॅच कशी होती हे पुन्हा एकदा कोच आनंद शेलार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर आज आपल्यासोबत पुन्हा आहे. सर, ओव्हरऑल मॅच बद्दल तुम्ही काय सांगाल? ओव्हरऑल मॅच बद्दल प्रथमतः सर्व भारतवासियांचं आणि भारतीय क्रिकेट टीमचं खूप खूप अभिनंदन. ज्या प्रकारे ते खेळले, ज्या प्रकारे त्यांनी टेम्परमेंट दाखवलं, ज्या प्रकारे ते मोटिवेट झालेले होते, खूप छान गेम केला. आणि तसं बघायला गेलं तर असं वाटत होतं की पब्लिक येणार न येणार मॅच बघायला. पब्लिक ही खूप आलं होतं. सारे तिकीट्स मला वाटतं सोल्ड आउट झालेले होते आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरतीही बऱ्याच लोकांनी हा गेम पाहिलेला आहे. तर ओव्हरऑल मॅच भारताच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट होती. आपले प्लेयर्स एखाद्या वीर जवानासारखं खेळले आणि हॅट्स ऑफ टू एव्हरीवन. मधले सपोर्टिंग स्टाफ मध्ये सुद्धा इतकं खूप वातावरण छान होतं की त्या लोकांनी सुद्धा खूप सेलिब्रेट केलं. गौतम गंभीरला मी सहसा बघत नाही कधी एवढं सेलिब्रेट करताना, पण काल त्याच्या डोळ्यामध्ये मी पाणी बघितलं, त्याचा तो जल्लोष बघितला. खूप छान वाटलं. म्हणजे मला लिटरली असं जाणवलं की अख्खा देश एकत्र झालेला आहे आणि देशाच्या सर्व लोकांनी ही मॅच जिंकलेली आहे. सर, इंडियाची बॉलिंग ही ओव्हरऑल खूपच चांगलेली आहे आणि 3 स्पिनर्स इंडिया खेळवतोय. तर तुम्हाला काय वाटतं का की शेवटपर्यंत ही बॉलिंग असेल किंवा 3 स्पिनर शेवटपर्यंत इंडिया खेळेल? ओके, मॅच टीम स्ट्रॅटेजी बद्दल सांगण्याच्या आधी आपण जो काल एक प्रिव्ह्यू घेतला होता त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन पाठीमागे जाऊन. आपण बोललो होतो की या पिच मध्ये बाउन्स आहे, या पिच मध्ये स्विंग आहे. जी पण टीम पहिलं टॉस जिंकल ते मॅक्सिमम टाइम चेस करण्यासाठी बघणार आहे, बॉलिंग घेणार आहे. तर माहिती नाही पाकिस्तानने असं का केलं की त्यांनी बॅटिंग चूज केली. मे बी कुठलं तर काहीतरी वेगळं करण्याच्या याच्यामध्ये तेच त्यांचं बॉलिंगमध्ये हे दिसून आलं की त्यांनी स्पिनर लावला पहिल्या स्पेलमध्ये. व्हॉट एव्हर, पण जसं आपण बोललो होतो तसं ट्रॅकला बाउन्स होता, स्विंग होता. हार्दिकनं त्याच्या पहिल्याच बॉलवरती जो अवे स्विंगिंग बॉल टाकला तेव्हापासूनच पाकिस्तानपासून ते मॅच अवे निघून गेली. सो त्याच्याही नंतरचा बॉल जो बुमराने टाकलेला होता तोही एक्स्ट्रा बाउन्समुळे वर चढला. तो स्क्वेअर लेगला हार्दिक पांड्याने कॅच पकडला. त्याच्यानंतर आपले स्पिनर्स टर्न नव्हता परंतु बाउन्सचा चांगला उपयोग करून घेतला त्या लोकांनी आणि स्पिनर सक्सेसफुल झाले. तर मला वाटत नाही की नेक्स्ट मॅच मध्ये काही चेंजेस करण्याची गरज पडेल इंडियासाठी. परंतु अगेन ग्राउंड कंडिशन्स, विकेट कंडिशन्स आणि समोरची टीम बघता 1-2 चेंजेस होण्याची शक्यता आहे. सर, परफॉर्मन्स कसा होता प्लेयर्सचा? प्लेयर्सचा परफॉर्मन्स खूप छान होता. बॉलिंग डिपार्टमेंटने त्यांचं काम केलेलं आहे, स्पिन डिपार्टमेंटने त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जसं आपण काल बोललो होतो की अभिषेक शर्मा अग्रेसिव्हली बॅटिंग करायला खूप उत्सुक असतो आणि त्याने तशाच पद्धतीने बॅटिंग केली आणि हाफ ऑफ द मॅच त्यांनी तिथंच काढून घेऊन गेला. अभिषेक शर्मा सारखा प्लेअर इंडियासाठी लाभलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर मिडल ओव्हर्समध्ये येऊन सूर्यकुमारने एक्स फॅक्टरची खेळी केली की त्याने टेम्परमेंट जाऊ दिलं नाही मॅचचं. मॅचवर बॅट्समन सारखं त्यांनी तिलक वर्माला सोबत घेऊन ते मॅच शेवटपर्यंत घेऊन गेला आणि ती मॅच जिंकून दिली. तर बाकी फिल्डिंगच्या बाबतीत टीम इंडियाची जोड नाही आहे सध्या तरी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि खूप सारी मेहनत घेत आहेत. सपोर्ट स्टाफ खूप मेहनत घेतोय, BCCI खूप मेहनत घेतोय, त्याच्यानंतर प्लेयर्स स्वतः खूप मेहनत घेत आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्याला ही लेवल कन्सिस्टन्सी मॅच करून ठेवायची असेल तर आपल्याला मेहनत घेत राहणं गरजेचं आहे. ओव्हरऑल सर्व प्लेयर्सचा एकजूट परफॉर्मन्स होता. प्रत्येक डिपार्टमेंटनं त्यांचं काम एकदम मस्त छानपणे केलेलं आहे. जसं तुम्ही सांगितलं की पाकिस्तानने बॅटिंग चॉईस केली, टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग चॉईस केली. हे कुठे सरप्राइझिंग वाटलं, सगळ्यांना खूप सरप्राइझिंग वाटलं होतं. हो, मलाही ते सरप्राइझिंग वाटलं कारण मॅक्सिमम टाइम जे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे तिकडं चेस करणं सोपं जातं. जसं मी काल सांगितलं होतं की जो ॲव्हरेज स्कोर फर्स्ट इनिंगचा राहतो तो 130 ते 150 मध्ये राहतो. तर तसंच झालं, 120 स्कोर झाला आणि चेस करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज मिळाला.
लास्ट सेकंड इनिंग मध्ये तेवढासा बॉल चांगला स्विंग झालेला नाही, त्याच्यानंतर स्पिनर्सला चांगली मदत मिळालेली नाही, त्याच्यामुळे चेस करणाऱ्या टीमला नक्कीच ऍडव्हान्टेज त्याचा मिळाला. आणि त्यांनी अजून एक चेंज केला की तो पेसर्सच्या पहिल्या स्पेलमध्ये पेसरच्या ऐवजी त्यांनी स्पिनर आणला. तर तिथेही मला गडबडल्यासारखं वाटलं, थोडासा ॲड्रेनालिन रश जाणवला मला त्याच्यामध्ये, दबावाखाली खेळण्यासारखी त्यांची परिस्थिती. सर, कुलदीप यादव बद्दल काय सांगाल तुम्ही? कारण 2 टाइम तो प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि एवढा इफेक्टिव्ह कसं काय ठरतोय तो? बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या माणसाला एकदा झळ लागल्यानंतर ज्यावेळेस तो डाऊनग्रेडला जातो आणि त्याच्यानंतरचा जो बाउन्स बॅक असतो तो सगळ्यात जबरदस्त मानला जातो, जो की आपण बघितलाय हार्दिक पांड्याच्या बाबतीत, जो की बघतो आता कुलदीप यादवच्या बाबतीत. तर कुलदीप यादव त्यावेळी त्याला चान्स मिळाले होते, कुठेतरी कष्टात कमी पडत होता. आणि लास्ट टाइमचा व्हिडिओ आपण जर काढून बघितला, आपला इंटरव्ह्यू झालेला त्याच्यामध्ये, तर मी सांगितलं होतं की कुलदीप त्याच्या भात्यामध्ये एक 2-3 क्षेपणास्त्र असे ऍड केलेले आहेत की त्याचा यूज त्याला झालेला आहे. आणि खूप सारी मेहनत घेतलेली आहे त्यांनी, ऑफ सीझन मध्ये NCM मध्ये जाऊन मेहनत, जिम मध्ये जाऊन मेहनत घेतलेली आहे, त्याच्या स्किल्स वरती त्याने मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याला आता खूप सारे रिझल्ट चांगले मिळत आहेत. आणि स्पिनर असल्यामुळे कालच्या मॅच मध्ये त्याला बाउन्सचा एक खूप चांगला फायदा झाला, एक्स्ट्रा बाउन्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती बरेचसे विकेट्स त्यांनी घेतलेले. सर, ही जी मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान, याच्यामुळे बाहेरचं ऍटमॉस्फिअर खूप पेटलेलं आहे. कारण खूप जण म्हणत होते की मॅच झालीच नाही पाहिजे किंवा इंडियाने खेळूच नाही, फायनली मॅच झाली. पण हे जे ऍटमॉस्फिअर आहे बाहेरचं, याचा कुठेतरी परिणाम होत असेल प्लेयर्सच्या ओव्हरऑल माइंडवरती म्हणा, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नक्कीच याच्यामध्ये प्लेयर्सच्या वरती कुठे ना कुठे दबाव असतो, कुठे ना कुठे म्हणण्यापेक्षा खूप सारा दबाव असतो, कारण 150 कोटी देशवासियांचं बर्डन त्यांच्यावरती असतं. आणि ते मॅच आपल्याला जिंकणंही खूप महत्वाचं होतं, जिंकून आपल्याला त्यांना दाखवूनही द्यायचं होतं की आम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये कमी नाहीये. म्हणूनच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ज्यावेळेस सूर्यकुमार यादव बोलला की त्याने जे काही आपले विन झालेले आहे त्यांनी डेडिकेट केली पहलगाम हल्ल्यातील शहीदांना किंवा आपल्या देशवासी जे मृत झालेले देशवासी आहेत त्यांना त्यांनी ते जीत दिलेली आहे. तर नक्कीच खूप सारं प्रेशर होतं प्लेयर्सवरती, एक पूर्ण देशाचं ओझं त्यांच्यावरती होतं आणि त्यांनी ते बखुबी निभावलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ती एक इन्स्पिरेशन घेऊन आपण खेळलेली आहे. त्यांनी एका जवानासारखं, आर्मी मधल्या जवानासारखं त्यांनी लढलेले आहेत आणि भारत देशाला ती जीत मिळवून दिलेली आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की 150 करोड देशवासियांनाही त्याचा खूप खूप अभिमान असेल. नक्कीच, अगदीच सगळ्या देशवासियांना खूप अभिमान आहे आपल्या इंडियन प्लेयर्सचा आणि खूप छान पद्धतीने आपण ही मॅच जिंकलेली आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही ओव्हरऑल मॅच कशी झाली किंवा मॅच बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तानची जी झाली आहे काल, त्याबद्दल आपण त्याचा प्रिव्ह्यूही बघितलेला आहे आणि ओव्हरऑल मॅच कशी झालेली आहे हे सुद्धा आपण कोच आनंद शेलार सर यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढच्या प्रेडिक्शनसह.